1 2 3 नमस्कार, मी विष्णू पुरे. आता आपण आझाद मैदान मुंबई येथे तर गेल्या कित्येक 2-3 वर्षापासून ओला उबेर, रॅपिडो, इनड्राईव्ह, ओला उबेर, इनड्राईव्ह आणि रॅपिडो या 4 ॲपच्या माध्यमातून जे बांधव गाड्या चालवतात त्या बांधवांच्या सोबत कंपनी एवढं फ्रॉड करते, एवढं त्यांच्या मानसिक त्रास आणि आर्थिक परिस्थितीनुसार हे लोक झटत आहेत. आणि 4 वर्षापासून 3 वर्षापासून आपले डॉक्टर केशव साहेब या ओला उबेर चालकांना सपोर्ट करत आहेत, त्यांच्यासाठी लढत आहेत. तर काही याच्यामध्ये संघटना आल्या गेल्या 2014 पासून मीही कार्यरत आहे, पण त्या 2014 पासून किती संघटना आल्या आणि आपले खिसे भरून गेल्या, त्याच्यानंतर त्यांनी तोंडही दाखवलं नाही. पण आता जो हा माणूस एक देवासारखा आपल्याला मिळालेला आहे, याच्यातही त्यांच्या बाधा आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या बाधाला न जुमानता आपण सर्व बांधव या डॉक्टर साहेबांच्या पाठीमागे उभे राहू. तर आज काय नक्की प्रॉब्लेम आणि काय मागण्या होत्या आणि कोणाशी बोलणं झालं आणि त्यांचं काय उत्तर आलं आपण डॉक्टर साहेबांकडून जाणून घेऊया. साहेब, आता किती वाजता तुम्ही परिवहन मंत्री यांना भेटले, ऐकलं होतं, काय त्यांचं म्हणणं आहे आणि तुमच्या मागण्या नक्की काय आहे? 16 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता जेव्हा मीटिंग झाली तेव्हा ओला उबेर रॅपिडो कंपनीचे आणि आंदोलनाची पुढची दिशा आम्ही आज या मीटिंगमध्ये ठरवली. 30 सप्टेंबर रोजी पुन्हा आझाद मैदानाला आम्ही सगळे रिक्षा आणि कॅब चालक आणि टॅक्सी चालक या भागातनं आझाद मैदानला येऊ आणि त्या दिवशी 30 सप्टेंबरपर्यंत जर का आम्हाला हक्काचे रेट्स मिळाले नाही आणि बाईक टॅक्सी बंद झाले नाही तर आम्ही या इलेक्शनला महायुतीला मतदान नाही करणार आपण घेऊ. महाराष्ट्रात टेस्ला कारची चर्चा होते, टॅक्सी बांधव होती, लहान मुलं बरोबर ते चर्चा होती की टेस्ला कार नक्की आहे कशी आणि किती रुपये हे लोकांच्या मनात संभ्रम आहे. तर ओला उबेर चालकांचं काय म्हणणं आहे याच्यावर? खूप बढाई मारत राज्याच्या परिवहन आयुक्तांनी, परिवहन मंत्र्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या नातवाला टेस्ला कार गिफ्ट दिलेली आहे, ती त्याला शाळेत जाण्यासाठी वापरण्यात येत आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट की अशा प्रकारच्या बढाया एका मंत्र्यांनी तर मारू नये, कारण की या राज्यामध्ये अनेक मुलांना शाळेत मिड डे मीलचं जेवण वेळेवरती भेटत नाही. तुम्ही ज्या मंत्रालयाचे मंत्री आहात त्या मंत्रालयाशी निगडीत कॅब चालक असतील, रिक्षा चालक असतील किंवा बेसचे कर्मचारी असतील, SD महामंडळाचे कर्मचारी असतील, वेगवेगळे कर्मचाऱ्यांची तुम्ही एवढी वाईट हालत करून ठेवलेली आहे आणि तेव्हा तुम्ही अशा 60-60 लाखांच्या गाड्यांच्या बढाया मारता. त्या गोष्टीची मुळात लाज वाटली पाहिजे. म्हणून त्यांना आता संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व चालक बांधव परिवहन मंत्री तर टेस्ला मंत्री म्हणून ओळखतील आणि त्यांना टेस्ला मंत्री या नावानेच बोलवतील. हे तुम्ही आजपासून पुढे बघता. आणि आता टॅक्सी चालक वर्षाला 30 ते 35 हजार रुपये परिवहन विभागाला देतात, त्याच्याबरोबर आता रिक्षा बांधव भरला जातो. तर काय म्हणणं होतं याचा काय परिवहन मंत्रालय आता उरलेलंच नाही आहे. ते ओला उबेर रॅपिडो मंत्रालय झाले. त्या प्रकारचे बोर्ड पण आमच्या लोकांनी आज तिकडे तिथे मंत्रालयाच्या ऑफिसवरती लावले आहेत, कारण की हे मंत्रालय कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिकांसाठी काम करत नसून हे मंत्रालय फक्त कंपन्यांसाठीच काम करते. आता सरळ दिसतंय अनेक नोटीस, अनेक FIR, अनेक केसेस टाकून सुद्धा तेच मंत्री या आणि तेच अधिकारी या कंपन्यांना पायघ्या टाकत आहेत, रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात आणि त्यांना प्रोव्हिजनल लायसन्स द्या, कुठले डॉक्युमेंट चेक न करतात. तर हे आमचा पहिल्यापासून प्रश्न आहे की सरकार मोठा का कंपन्या मोठ्या, याचं उत्तर यांनी क्लिअर दिलं की कंपन्या मोठ्या आहेत, त्याच्यासमोर सरकारची काहीच किंमत नाही. आता समाज माध्यमामध्ये एक न्यूज फिरत आहे की त्याचं आपलं टॅक्सी बाईकला परवानगी होती आणि ती टॅक्सी बाईक इलेक्ट्रिक बाईक एका मध्यस्थांची कंपनी आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता ते जर चालू झालं तर अक्षरशः हे लोक आत्महत्या केल्याचे यांना पडलेले, त्याच्यावर काय हलवणार? लोक ऑलरेडी आत्महत्या करतात, अनेकांनी केल्यात. काल पण एकाने बीडचा तो युवक होता आणि राहिला वसईमध्ये होता, त्यांनी पण कॅब चालकाने आत्महत्या केल्याचं आम्हाला आत्ताच मगाशी काही लोकांनी सांगितलं. तर शेवटी विषय असा आहे की जनतेने जागरूक असणं गरजेचं आहे. रिक्षा चालक, कॅब चालक जर का एकत्र झाले नाही आणि जागरूक झाले नाही तर आपल्याला आपले हक्क कोणी देणार नाही. शेवटी आपण फक्त रडत बसलो आणि जर का निषेध नोंदवायला पोहोचलोच नाही तर त्याला जबाबदार सगळ्यात पहिले आपण आहे आणि नंतर हे चोर आहे. चोरी करताना आपण पकडलं नाही तर आपण नंतर म्हणू शकत की आमच्या घरातून चोरी केली. त्यामुळे आता जर का येत्या काही काळामध्ये सर्व रिक्षा आणि कॅब चालक या आंदोलनामध्ये उतरले तर यांची चोरी 100% थांबेल. आणि आता सकाळी जे मीटिंग झाली, मीटिंगमध्ये काय आश्वासन आहे आणि तुम्ही आता बोलला की आमच्या मागण्या नाही, आज तर मीटिंग आमची रिक्षा आणि कॅब चालकांची होती. त्यांची महासभा होती की पुढे आंदोलन काय करायचं. अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग 16 सप्टेंबरला झाली होती. ते म्हणजे 17 सप्टेंबर संध्याकाळी 5पर्यंत रेट दिसतील आणि जे त्यांनी आत्तापर्यंत लेखी नोटीस त्यांना बजावल्या आहेत कंपन्यांना ते त्याची प्रत आमच्याबरोबर शेअर करते त्यांनी सांगितलं होतं.
पण ते अजून मिळालं नाही म्हणून आम्ही त्या वाट बघतो आणि जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे जाणार. तो हर जगह चिपकाना है, जैसे कि पेट्रोल पंप, सीएनजी पंप अपने गाड़ी पे लगाना है ही, लेकिन सीएनजी पंप और पेट्रोल पंप बस पे भी लगाना है, हर जगह लगाना है. जाते मंत्री जाते उन सबको पता चलना चाहिए कि जिस दिन मोदी जी आएंगे उस दिन हम भी पूरी ताकत से आएंगे. जिंदाबाद, जिंदाबाद.